लक्ष आहे का सगळ्यांचं? मागच्या वेळी आपण पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र कसा होतो ते पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत की वर्ष कसं तयार होतं, म्हणजे वर्ष कसं होतं पृथ्वीच्या कशामुळे? परिभ्रमणामुळं. चला डिटेल मध्ये बघूया. ही पृथ्वी, ही मी, आणि हा गणेश सूर्य. आपल्याकडे आता सूर्याचं काहीच नाहीये, आपण हा चार्ट त्याला देऊया. हा सूर्य. ओके, आता बघा, हा सूर्य आणि ही पृथ्वी. पृथ्वीचा आस आहे असा राहिला पाहिजे, हल्ला पाहिजे का? नाही. पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते? चला फिरूया. बघा, मी स्वतः भोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरणार आहे? सूर्याभोवती. जरा लंब वर्तुळाकार असते कक्षा. आपण आता जागे अभावी थोडस असंच करू, समजून घ्या तुम्ही. लंब वर्तुळाकार पृथ्वी फिरत असते. बघा, आता पृथ्वीची एक फेरी पूर्ण झाली, मग पृथ्वी थांबणार इथं? पृथ्वी फिरतच राहणार. ही अखंड चालणारी क्रिया आहे, बरोबर? अखंड चालणारी क्रिया आहे. मग ही जी पृथ्वी जेव्हा एक फेरी पूर्ण करून पुन्हा त्याच जागेवर येते, त्या वेळेला होतो पूर्ण बरोबर. एक वर्ष म्हणजे किती दिवस? 365 बरोबर. साधारण वर्षाला 365 आणि लीप वर्षाला 366. पण मग लीप वर्षाला एक दिवस कुठून येतो माहितीये? एका वर्षामध्ये 365 दिवस अधिक 6 तास. किती वेळ लागतो? एक वर्ष पूर्ण म्हणजे 365 दिवस आणि 6 तास एवढा काळ पृथ्वीला एक फेरी मारण्यास लागतो सूर्याभोवती. त्याला म्हणायचं परिभ्रमण. काय म्हणायचं? परिभ्रमण. आता बघा बरं, लीप वर्ष किती वर्षांनी येतं? 4 वर्षांनी, बरोबर. मग बघा, ह्या वर्षीचे 6 तास, दुसऱ्या वर्षीचे 6 तास, तिसऱ्या वर्षीचे 6 तास, किती झाले 4 वर्षांचे? 24 तास. 24 म्हणजेच एक दिवस. 24 तास म्हणजेच एक दिवस. म्हणून लीप वर्षामध्ये एक दिवस जादा असतो, जो असा 6-6 तासाने वाढलेला असतो. आणि त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? मोठ्याने सांगा. किती? 29 दिवस असतात. कळलं तुम्हाला वर्ष कसं बनतं? अशा प्रकारे ही पृथ्वी परिवलन करता करता परिभ्रमण करते. त्यामुळे आपल्याकडे वर्ष तयार होतं, म्हणजे त्याची गणना वर्षामध्ये केली जाते. समजलं सगळ्यांना वर्ष? आपल्या एका सूर्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या.